तर या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स आणि बुलेटिनची सुरुवात करूया ठाण्यातल्या कल्पिता पिंपळे यांच्या महत्त्वाच्या बातमीच्या अपडेटनं। बातमी ही आहे की कल्पिता पिंपळे यांच्यावरती फेरीवाल्यानं जीवघेणा हल्ला केलेला होता। या हल्ल्यात जखमी झालेल्या कल्पिता पिंपळे यांना आपलं दुसरं बोट सुद्धा गमवावं लागलंय। याआधी त्यांचं एक बोट गमावलेलं होतं, त्यांनी आता दुसरं बोट सुद्धा गमावण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे। त्याचं कारण म्हणजे त्यांचं तुटलेलं बोट पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता, पण बोट आतून सुकल्यानं ते निर्जीव अवस्थेत गेलं आणि त्यामुळे कल्पिता पिंपळे यांना आपली दोन्ही बोटं गमवावी लागली आहेत। त्यांच्यावर प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती, पण डॉक्टरांचे हे प्रयत्न मात्र यशस्वी होऊ शकलेले नाही आहेत आणि त्यामुळे कल्पिता पिंपळे यांना या जीवघेण्या हल्ल्यामध्ये आपली दोन्ही बोटं गमवावी लागली आहेत। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। अजित, काय अपडेट्स? विलास, अत्यंत दुर्दैवी आहे। कल्पिता पिंपळे यांना दुसरं बोट देखील गमावं लागलेलं आहे। हे बोट घटनास्थळावरती मिळालं होतं, ते आणून नंतर त्याच्यावरती यशस्वीपणे जवळपास 8 ते 9 तास शस्त्रक्रिया केली गेली होती। सुरुवातीला 48 तास जेव्हा ऑब्झर्व केलं गेलं तेव्हा हे बोट जे आहे ते कुठेतरी जोडलं गेलेलं आहे किंवा ते जुडत आहे अशा त्या ठिकाणी शक्यता ज्या आहे ते निर्माण झाल्या होत्या। रिपोर्ट देखील समोर आले होते, पण आज सकाळपासून अचानक त्या बोटांमध्ये वेदना होणं किंवा त्या ठिकाणी ते बोट जोडणं जो रिपोर्ट असतो किंवा त्याचे जे परीक्षण असतं ते परीक्षण केल्यावरती असं लक्षात आलं की ते बोट जे आहे ते निर्जीव अवस्थेत गेलेलं आहे आणि यामुळे ते बोट जोडणं आता पुढे शक्य नाहीये। ज्युपिटर हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी बोलल्यावर त्यांचं हे म्हणणं आहे की त्यांना आता आर्टिफिशियल बोट लावून त्या ठिकाणी शस्त्रक्रिया केली जाईल, पण दोन्ही बोट जे आहेत त्यांनी कायमची गमावलेली आहेत। याचा दुसरा काय पर्याय आहे का हे देखील डॉक्टर शोधण्याचा पर्याय करतायत। त्यामुळे कल्पिता पिंपळे यांच्यावर आणखीन काही शस्त्रक्रिया कराव्या लागू शकतात असं देखील डॉक्टरांनी म्हटलेलं आहे। यामुळे अत्यंत दुर्दैव आहे की आता कल्पिता पिंपळे यांना त्यांचं दुसरं बोट देखील गमावं लागलेलं आहे। यामुळे आता ठाणेकरांचा संताप आणखीन अनावर झालेला आहे। अमरजित यादव याच्यावरती कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, त्याला लवकरात लवकर जामीन मिळू नये, त्याच्यावरती फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये खटला चालवावा आणि विशेष सरकारी वकिलांची नेमणूक करून लवकरात लवकर त्याला शिक्षा द्यावी असं मत जे आहे त्याचा ठाणेकर व्यक्त करतायत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। दरम्यान कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या संदर्भात एक अत्यंत धक्कादायक बाब न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहे आणि ही बाब ही आहे की कुठंतरी या फेरीवाल्यांच्या सोबत साटलोटं होतं पोलीस आणि त्याचबरोबर अधिकाऱ्यांचं सुद्धा। त्यामुळे सवाल निर्माण झालाय की कल्पिता पिंपळेवरती यांच्यावरती झालेल्या जीवघेण्या हल्ल्यासाठी जबाबदार नेमकं कोण आहे? कारण या आधी तिथल्या स्थानिकांनी तिथल्या फेरीवाल्यांच्या मुजोरीच्या विरोधात आवाज सातत्याने उठवला, त्यांच्यावर कारवाईची मागणी केली गेली, पण फेरीवाल्यांचा आणि अधिकाऱ्यांचं साटलोटं असल्याचं अनेकदा समोर आलं। त्यांच्यावर कारवाई टाळण्याचा प्रकार झाला आणि त्यामुळेच या फेरीवाल्यांची मुजोरी दिवसागणिक वाढत गेली आणि अधिकाऱ्यांच्या आशीर्वादामुळेच हे फेरीवाले मुजोर बनल्याचा स्थानिकांचा गंभीर आरोप आहे। अतिक्रमण विभागातला एक कारकून निलंबित करण्यात आलाय, पण मनपा आयुक्तांची ही कारवाई खरोखरच पुरेशी आहे का? एका कारकुनामुळे या संपूर्ण परिसरामधल्या फेरीवाल्यांची मुजोरी वाढली का? नाहीये। याचं कारण आहे की या सगळ्या फेरीवाल्यांना मोठा आशीर्वाद कोणाचा तरी होता, अधिकाऱ्यांचा वरदहस्त त्यांच्यावरती होता आणि त्याचमुळे बिनबोभाटपणे त्यांचं हे सगळं काम सुरू होतं। पण जेव्हा एक अधिकारी, कर्तव्यदक्ष अधिकारी कारवाई करायला गेली तेव्हा मुजोर ज्यांनी आतापर्यंत अधिकाऱ्यांना आपल्या हाताशी धरलेलं होतं त्यांचा अहंकार दुखावला आणि मग त्यांनी जीवघेणा हल्ला करण्यापर्यंत त्यांची मजल गेली। त्याचमुळे कल्पिता पिंपळे प्रकरणात हा जो धक्कादायक खुलासा झालेला आहे, स्थानिकांनी केलेल्या आतापर्यंतच्या तक्रारी समोर आलेल्या आहेत, पण त्या तक्रारींची कधी कुठली दखल घेतलेली नाहीये। स्थानिकांनी या सगळ्या संदर्भात न्यूज 18 लोकमतशी बोलताना नेमकी काय भावना व्यक्त केली आहे आपण जाणून घेऊया। हे ऐकणं खूप गरजेचं आहे, कारण प्रशासनाचं पितळ उघडं करणाऱ्या या प्रतिक्रिया आहेत आणि खऱ्या अर्थानं प्रश्न विचारला जातोय याच प्रतिक्रियांच्या माध्यमातून की कल्पिता पिंपळे यांच्यावरती जीवघेणा हल्ला झाला, त्याला जबाबदार कोण आहे? फेरीवाल्यांचा खूप मोठा मुजोरपणा आहे। त्यांनी एका महिलेवर हा शस्त्र उगारलेला आहे आणि त्यांची खूप दादागिरी असते। त्यांच्या समोर कोणी बाईक जरी लावली तरी म्हणतात बाजूला घे, नाहीतर हे करू ते करू।
आणि त्यांचे एकेका हातगाडीवाल्याच्या 4-4 गाड्या आहेत आणि ते गाड्या भाड्याने पण देतात. आणि त्यांनी रस्त्याचा पूर्ण खोळंबा करून ठेवला आहे. लोकांना गाड्या लावायला किंवा पार्क करायला, आणि ज्यांनी दुकानं घेतले त्यांना रेंट भरून त्यांना धंदा होत नाही आणि हे समोर बसतात. यांची एक तर मर्यादा सीमित केली पाहिजे. जे जुने आहेत त्यांना कुठेतरी एका ठिकाणी जागा द्यायला पाहिजे. त्यांना हॉकर झोन निर्माण करून द्यायला पाहिजे आणि रस्त्यावर एकही फेरीवाला बसता कामा नये अशी माझी विनंती आहे. दरम्यान हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या या धाडसी महिलेला आज महिला अधिकाऱ्याला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोन केला. त्यांची तब्येतीची विचारपूस सुद्धा केली आणि त्यांना धीर देण्याचा सुद्धा प्रयत्न केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोनवरून कल्पिता पिंपळे यांच्याशी संवाद साधला. त्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार घेत आहेत आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तुम्ही चिंता करू नका, लवकर बरे व्हा, दोषींना कडक शासन करू असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी शब्द दिलाय. नमस्कार, जय मातादी. नाही तुमचं काय कोणत्या शब्दात कौतुक करावं, पण एक तुम्हाला शब्द देतो. तुम्ही जी धैर्य दाखवलीस ना आणि सातपर्यंत सगळे मी बरी झाले जोरात कारवाई करणार. आता ती जबाबदारी आमची सगळ्यांची. हा, तुम्ही चिंता करू नका, तुम्ही लवकर बरे व्हा. सर फक्त विनंती एवढीच आहे की जे कल्प्रिट आहे सर त्यांना शासन झालं पाहिजे. अगदी त्याची चिंता करू नका. हा, त्याची चिंता करू नका, तुम्ही फक्त लवकर बऱ्या व्हा. येस सर. हा, आणि मला रोज रिपोर्ट येत असतात. मी फक्त काय उगाच त्याच्यामध्ये राजकारण नको म्हणून मी लगेच कॉन्टॅक्ट कर, येऊन जा असं काही केलेलं नाही. पण मला पूर्ण माहिती रोज मिळत असते. येस सर. हा, तर तुम्ही फक्त लवकर बऱ्या व्हा. येस सर. बाकी बघू. आणि यांना तर कडक हे म्हणा, शिक्षा म्हणा, त्याची काळजी करू. येस येस सर. थँक्यू सर. हा, आणि लवकर खडखडीत बऱ्या होऊन मुख्यमंत्र्यांचा फोन आल्यामुळे नक्कीच एक चांगलंच बळ आलेलं आहे. अजून जास्त एनर्जी आलेली आहे की आपण एकटे नाही आहोत. मुख्यमंत्री, माननीय मुख्यमंत्री आपल्यासोबत आहेत. ह्याच्यापेक्षा अजून काय पाहिजे बस. मग मुख्यमंत्री तुमच्याशी काय बोलले आणि तुम्हाला त्यामुळे किती होप्स? मुख्यमंत्री म्हणाले की ताई तुम्हाला कसं वाटतं आणि आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. सगळे आम्ही व्यवस्थित तुमची काळजी घेणार आहोत, काही चिंता नका करू. जे कल्प्रिट आहे त्यांना पण आपण न्याय मिळणार आहे तुम्हाला असं त्यांनी सांगितलं. पुन्हा कामावरती रुजू होण्याची हिंमत होणार ना, रुजू होणार. त्यामध्ये परत तुम्ही कामाला सुरुवात. येस येस नक्कीच. त्यांनी स्वतःहून सांगून त्यांच्याशी आज फोनवर चर्चा केलेली आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की संपूर्णपणे आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत. काही आणि गुन्हेगार जे आहेत त्यांना तर कठोर शासन होईल, पण तुम्ही प्रथम तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. काहीही लागलं तरी आम्ही ठाणे महापालिका असेल, राज्य सरकार असेल, पूर्णपणे पाठीशी. त्याचबरोबर जो गार्ड आहे त्याच्यासुद्धा पाठीशी, त्याचीसुद्धा त्यांनी चौकशी केली आहे. आणि आत्ता पुन्हा त्यांनी मला फोन केला आणि ते सानुग्रह अनुदानासंदर्भात जे माननीय आयुक्तांनी जे पत्र लिहिलेलं आहे त्या संदर्भात ताबडतोब आपण निर्णय घेऊ, अशा प्रकारची सूचनासुद्धा मी ताबडतोब देतो असं मला त्यांनी सांगितलेलं आहे. मुख्यमंत्री साहेब पूर्णपणे ह्या पाठीशी आहेत. पालकमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेबसुद्धा पूर्णपणे पाठीशी आहेत, प्रशासनाच्या पाठीशी आहेत. आणि जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाई आपण करणारच आहोत. अधिकारी असे ऑन ड्युटी असताना, काम करत असताना, जबाबदारीवर असताना अशा प्रकारचा निर्गुण हल्ला होणं हे फार दुर्दैवी आहे. आणि म्हणून अशा अधिकाऱ्याच्या पाठीशी शासन पूर्णपणे खंबीरपणे उभा आहे. आणि म्हणून आज मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः सहाय्यक आयुक्त पिंपळे मॅडमबरोबर फोनवरून चर्चा केली, त्यांना धीर दिला. शासन त्यांच्या पाठीशी आहे अशा प्रकारची पूर्णपणे खात्री आणि आश्वासन दिलेलं आहे. राज्यामध्ये मंदिरं उघडण्याच्यासाठी जे आंदोलन करतायत त्यांच्यावरती आज अजित पवार यांनी जोरदार टीका केलेली आहे. राज्यातलं कोरोनाचं संकट अजून टळलेलं नाहीये, अशा परिस्थितीत अशी मागणी करणं योग्य नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. आणि सध्या नियमांचं पालन सुद्धा अनेक ठिकाणी होत नाहीये. राजकीय हेतू साध्य करण्यासाठी भावनिक मुद्द्याला हात घातला जात असल्याची टीका सुद्धा अजित पवारांनी केली आहे. त्याचसोबत अजित पवारांनी गर्दी न करण्याचं नागरिकांना आवाहन केलंय. सार्वजनिक ठिकाणी, अनावश्यक ठिकाणी गर्दी टाळा, पुन्हा लॉकडाऊन करायला भाग पाडू नका असंही अजित पवार यांनी बजावलंय. बघूया अजित पवार काय म्हणाले.
कुणी आक्रमक व्हावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. प्रत्येकाला आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्याच्यातनं स्वतःचं अस्तित्व दाखवण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करणार, स्वतःचे जास्तीत जास्त सदस्य कसे निवडून येतील तो प्रयत्न करणार आणि त्याच्यातून हा एक भावनिक मुद्दा आहे, मंदिरं सुरू करा आणि त्या भावनिक मुद्द्याच्या निमित्तानं आपल्याला काही साध्य करता येऊ शकतं का हे आजमावण्याचा प्रयत्न काही जण करतात. हे निर्विवाद सत्य समोर दिसतंय. राज्याचे मुख्यमंत्री वेळोवेळी सगळ्यांना आव्हान करतात, परंतु त्याच्यातनं काही जण राजकारण करतात, त्याच्यातून काही जण सण साजरे करण्याचा प्रयत्न करतात. हे जे काही आहे हे कुठंतरी थांबलं पाहिजे, कारण पुन्हा तिसरी लाट आल्यानंतर येरे माझ्या मागल्या करून सगळंच बंद करण्याची वेळ कृपया शासनावर, प्रशासनावर जनतेने आणू नये. नवीन निर्बंधाच्या बद्दल आता चर्चा थोडीशी झाली, परंतु आम्ही करणार नाही, कारण मोठे गणेशोत्सव हे साधेपणाने सगळ्या गोष्टी करणार असल्यामुळं नागरिकांना आपण संध्याकाळी किंवा रात्री उशिरापर्यंत, तुम्हाला माहिती आहे पुण्यातली एक परंपरा आहे, रात्री 2, 3, 4 वाजेपर्यंत पहाटेपर्यंत लोक बाहेरनं येतात, परदेशातनं येतात, राज्यातनं येतात आणि पुण्यातनं येतात, पुणे ग्रामीणमधनं येतात आणि सगळेजण ते गणेशोत्सव पाहत असतात, परंतु वेगवेगळे देखावे पाहत असतात. परंतु यावेळेस देखाव्याचा प्रश्न नाही, त्याच्यामुळे तसं घडायचं कारण नाही की फारच काही गर्दी होते तर पहिल्या दिवसाचा अंदाज घेऊन दुसऱ्याच दिवशी आम्ही त्याच्यामध्ये कुठली कठोर भूमिका घेऊ शकतो. तशा प्रकारची वेळ कृपा करून कोणी येऊन घेऊ नये. कोरोनाच्या टाळेबंदीच्या आडून कुठेतरी राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर केलाय. बघूया ते नेमकं काय म्हणाले. माझी अजित पवारांना एवढीच विनंती आहे की एक सुस्पष्ट धोरण ठेवा. आता पहिल्या दिवशी बघू आणि मग ठरवू म्हणजे काय काय बघणार पहिल्या दिवशी, ते किती लोक येत आहेत, ते इतका हास्यास्पद पद्धतीने राज्य शकट हे लोक चालवत आहेत आणि टाळेबंदीचा उपयोग ते राजकीय कारणांकरता करतायत. त्यातून जनतेचा असंतोष जो आहे तो समोर येऊ नये याच्याकरता टाळेबंदीची भीती या निमित्ताने सरकार दाखवतंय असं माझं मत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत या दोघांमधला राजकीय वादाचा कलगीतुरा सुरूच आहे आणि दोघंही एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आज प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. संजय राऊतांनी माझ्यावर लक्ष देण्याची गरज नाही, संजय राऊतांना भरपूर काम आहे, त्यांना अमेरिकेची निवडणूक लढवायची आहे असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला. ते अकोल्यात माध्यमांशी बोलत होते. दरम्यान त्यांना ईडी संदर्भात विचारलं असता भाजपही ईडीला मार्गदर्शन करत नाही आणि मी सुद्धा ईडीचा अधिकारी नाही असं चंद्रकांत पाटील म्हणाले. आम्ही आमचं काम करतो. झोप उडाली तुमची माझ्या बोलण्यामुळे. पाठीत खंजीर खुपसणारे असं मी म्हटलं. 56ला मुख्यमंत्री, 54ला उपमुख्यमंत्री, 44ला महसूल मंत्री असं म्हटल्यामुळे जर तुम्ही अस्वस्थ नसाल तर कशाकडे लक्ष देता. आणि मी काय लक्ष वेधणारा नेता आहे का? मी आपलं गावोगाव जातो, कार्यकर्त्यांना भेटतो, गप्पा मारतो, त्यांचे प्रश्न ऐकतो. राऊतांनी माझ्याकडे लक्ष देऊ नये. राऊतांना भरपूर काम आहे, अमेरिकेची निवडणूक लढवायची का. चंद्रकांत पाटील हे अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते आणि यावेळी ते भजनात तल्लीन झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. आणि दुसऱ्या बाजूला भाजपचे आणखीन एक नेते गिरीश महाजन हे एका जिमच्या उद्घाटनाला गेले आणि तिथं गेल्यानंतर त्यांना आपला मोह आवरता आला नाही. त्यांनी दोरीवरच्या उड्या खेळून आपला फिटनेस दाखवला.
शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या विरोधात ईडीची कारवाई सुरूच आहे आणि त्यांच्या अनेक संस्थांवरती ईडीच्या माध्यमातून छापे टाकले जात आहेत। अशाच प्रकारची एक कारवाई करण्यात आली, ती म्हणजे त्यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठानच्यावर। आज तिथं वाशिममध्ये कारवाई करण्यात आली। ईडीच्या पथकानं तब्बल 5 तास कसून चौकशी केली। भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी खासदार भावना गवळींवर 100 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केलेत। सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयात ईडीच्या 3 जणांच्या पथकानं तब्बल 5 तास चौकशी केली। या अगोदर 30 ऑगस्ट रोजी देवामधल्या संस्था आणि रिसोड इथल्या रिसोड अर्बन क्रेडिट सोसायटीवर ईडीनं धाड टाकली। भाजपचे नेते किरीट सोमय्या हे कणकवलीच्या दौऱ्यावर असताना शिवसेनेनं त्यांच्या दौऱ्याच्या आधी अनोखं असं आंदोलन केलं आणि त्यामुळे कायम शिवसैनिकांच्या टार्गेटवर असणारे सोमय्या यावेळी सुद्धा त्यांच्या टार्गेटवर दिसले। किरीट सोमय्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने कणकवली शहरात अनोखं आंदोलन केलं। किरीट सोमय्या यांनी नारायण राणे काँग्रेसमध्ये असताना त्यांच्यावर केलेले भ्रष्टाचाराचे आरोप एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून दाखवण्यात आले। किरीट सोमय्या यांची कणकवलीतली पत्रकार परिषद होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं हा दणका दिला। यानंतरची बातमी आहे नाट्यगृहांच्या संदर्भातली। राज्यातल्या कलाकारांच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। अखेर तिसरी घंटा वाजणार आहे आणि त्याच्यासाठी दिवाळीपर्यंत सगळ्यांना वाट पाहावी लागणार आहे। राज्यातले नाट्यगृह उघडण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलेला आहे। 5 नोव्हेंबर नंतर राज्यात नाट्यगृहामध्ये तिसरी घंटा वाजेल। दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपटगृह उघडण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो। 50% प्रेक्षकांच्या मर्यादेची अट असणार आहे। विशाल परदेशी आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। विशाल, राज्यातील प्रेक्षकांना त्याचबरोबर नाट्यकर्मींसाठी अत्यंत आनंदाची बातमी म्हणता येईल की 5 नोव्हेंबर नंतर नाटकाची तिसरी घंटा वाजू शकते। चित्रपटगृह नेमके केव्हा उघडायचे याबद्दलचा काही निश्चित निर्णय होऊ शकला नाही, पण आज मुख्यमंत्र्यांना आदेश बांदेकर यांच्याबरोबर निर्माता संघाचं एक शिष्टमंडळ भेटण्यासाठी म्हणून गेलं होतं आणि त्वरित त्यांनी या विषयाला घेऊन सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख आणि सांस्कृतिक विभागाचे सचिव यांच्याशी चर्चा केली आणि नाट्यगृह हे 5 नोव्हेंबर पासून सुरू करण्याच्या संदर्भात निर्णय घेण्यात आलेला आहे। यावेळी साधारण 1.5 महिना नाट्यगृहाची डागडुजी आणि स्वच्छता करण्यासाठी लागू शकतो, हा मुद्दा निर्माता संघातर्फे आज मांडण्यात आला होता आणि त्या अनुषंगाने 5 नोव्हेंबर नंतर नाट्यगृह तुम्ही सुरू करू शकता। पण यामध्ये कोरोनाशी संबंधित नवीन नियमावली तयार केली जाणार आहे, जी सगळ्या नाट्यगृहांना आणि त्याचबरोबर निर्मात्यांना लागू असणार आहे, ज्याचं पालन करूनच त्यांना प्रेक्षकांना आतमध्ये प्रवेश देता येईल। त्याचबरोबर 50% प्रेक्षकांची जी मर्यादा आहे ती या ठिकाणी लागू करण्यात आलेली, कारण तिसऱ्या लाटेची शक्यता जी ती वर्तवण्यात आलेली त्या अनुषंगाने प्रेक्षकांनी नाटकासाठी गर्दी करू नये, म्हणजे 50%च ती मर्यादा असावी अशा या सगळ्या चर्चेनंतर या एका मुद्द्यावरती निर्माता संघाचं एकमत झालेलं आहे। त्यामुळे अर्थात आपण जे बघत होतो की गेल्या काही दिवसांपासून म्हणजे गेल्या काही महिन्यांपासून नाट्यगृह बंद होती, त्याच्यामुळे बॅकस्टेज ला लेवलला खेळा ठोकणाऱ्या आर्टिस्ट पासून तर स्टेजवरती काम करणाऱ्या सगळ्या कलाकारांच्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे। धन्यवाद विशाल, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहिती। कंपन्यांच्या वतीनं फोन चार्जिंगची व्यवस्था करून देण्यात आली। ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर मुलुख महाराष्ट्र आणि यानंतर आपण जाणून घेणार आहोत राज्यातला आरक्षणाचा मुद्दा, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा जो ऐरणीवर आलाय आणि त्या संदर्भात आज एक महत्त्वाची बैठक झाली। राज्यातल्या सर्वपक्षीय नेत्यांची ही बैठक होती। या बैठकीत ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या संदर्भात एक महामंथन झालं। या मंथनातून काही महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या, त्या म्हणजे हे आरक्षण नेमकं कसं द्यायचं याच्या संदर्भातला जो इम्पेरिकल डेटा सुप्रीम कोर्टाने मागितलेला आहे तो इम्पेरिकल डेटा गोळा करण्याच्या संदर्भात, आणि जोपर्यंत इम्पेरिकल डेटा येत नाही तोपर्यंत राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यायच्या नाहीत
त्या 2-3 महिने पुढे ढकलण्याच्या संदर्भात एकमत झाल्याचं कळत आहे. पण ओबीसींचं राजकीय आरक्षण परत कसं मिळणार हा पेच मात्र कायम आहे. एक आहे त्याच्यामध्ये, जर हा डाटा जमा करायला जर समजा 1-2 महिने वेळ लागला तर 1-2 महिने निवडणुकाच्या पुढे सुद्धा आपल्याला ढकलायला लागतील. त्याचबरोबर जनगणनेचा प्रश्न आला तर जनगणनासुद्धा हा वेगळा इशू, कारण जनगणना करायला गेलं तर ते ताबडतोब काय 1-2 वर्षातलं ते काम नाही आहे. तोपर्यंत एवढ्या लांब इलेक्शन पुढे आपण ढकलू शकत नाही. म्हणून जनगणना व्हावी हा वेगळा इशू, परंतु या निवडणुकीतील अडथळे दूर व्हावे आणि ओबीसीचं आरक्षण हे वाचवलं जावं म्हणून प्रयत्न करायचा ठरलेला आहे. जोपर्यंत या इम्पेरिकल डेटा होत नाही तोपर्यंत निवडणुका पुढे ढकलाव्यात 2-3 महिन्यासाठी, आणि त्या पिरियडमध्ये आत्ताचे 2-3 महिने डिसेंबरपर्यंत आणि त्याच्या पुढे 2-3 महिने विनंती करून ही सगळी कारवाई सुरू होतपर्यंत, आणि त्यामध्ये तेवढा वेळ मागून घेऊन किंवा तेवढा पुढे ढकलून हे सगळं डेटा कलेक्ट करून मग निवडणुकीला पुढे जावं, अशा प्रकारची चर्चा एकूण त्या ठिकाणी झाली. पण सर्वांचा सूर जो आहे बोलण्याचा आणि एकमत जे आहे ते हेच झालं की आपल्याला इम्पेरिकल डेटा तातडीनं सॅम्पल सर्वे किंवा इम्पेरिकल डेटा म्हणून त्याची फर्स्ट स्टेप आम्ही आता पुढे गेलो आहे, फर्स्ट स्टेज पुढे गेलो आहे. विरोधी पक्ष नेत्यांचं उलटा चोराच्या बोंबा अशी परिस्थिती आहे. 2017मध्ये जेव्हा नागपूर जिल्हा परिषदच्या निवडणुकाची प्रक्रिया सुरू झाली त्याच्यात त्यांनी एक अध्यादेशाच्या आधारावर या निवडणुका पुढे ढकलल्या, आणि त्यावेळेस माननीय हायकोर्टाने जे आदेश दिले होते की तुम्ही मागासवर्गीय आयोग बसवा आणि त्याच्या आधारावर इम्पेरियल डाटा गोळा करून ओबीसीची संख्या किती आहे हे कळवा. आपण तर करू शकले नाही. राज्यामध्ये सरकार आल्यानंतर राज्य सरकारने मागासवर्गीयांचा आयोग बसून आता त्याचा इम्पेरियल डाटा गोळा करण्याचं ओबीसीचा सुरू केलेला आहे. नाना पटोले यांनी केलेल्या टीकेवर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी काय प्रत्युत्तर दिले जाणून घेऊया. म्हणजे आपल्याकडं एक पिक्चरमध्ये आहे ना, गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा, त्या नानांचा बैठकीत मुजरा आणि मीडियात गोंधळ, असं एक गोंधळी नाना म्हणून नवं कॅरेक्टर या निमित्तानं महाराष्ट्राला बघायला मिळाले. नानांना राजकीय कावीळ झालेली आहे आणि त्यामुळे राजकीय वक्तव्य केल्याशिवाय त्यांना स्वस्थ बसता येत नाही. आज झालेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सुद्धा सहभागी झालेले होते. ओबीसींचं राजकीय आरक्षण पूर्ववत होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतलेली आहे. बघूयात त्यांनी नेमकं काय म्हटलंय. आत्ता 50% आतलं किमान तेवढ्या जागा, म्हणजे ज्या साधारणपणे 85% जागा आपण समजू एकूण जागांपैकी या सेफ होत आहेत, त्या 85% जागा ओबीसीला परत करायच्या किंवा ओबीसींना लढण्याकरता त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यायच्या आणि 15% जागांकरता पुन्हा लढाई करायची. अशा प्रकारे जर केलं तर ओबीसींवर अन्याय होणार नाही. अन्यथा निवडणुका होऊन जातील आणि एकही जागा ओबीसींकरता शिल्लक राहणार नाही. या ठिकाणी चर्चा झाली, त्या चर्चेमध्ये सगळ्या गोष्टी एकमतानेच केलेल्या आहेत. मात्र त्याच्यामध्ये अंतिम निर्णय कुठलाही झालेला नाही. आता एवढंच ठरलं आहे की राज्य मागासवर्ग आयोगाला बोलवून त्यांच्या माध्यमातून इम्पेरिकल डेटा हा जमा करण्याच्या संदर्भातली 3-4 महिन्यात कारवाई पूर्ण करावी. आणि या गोष्टीवर मात्र सगळ्यांचं एकमत आहे की जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत निवडणुका ज्या आहेत त्या पुढे ढकलण्यात याव्या. तेव्हा ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा पेच एका बाजूला कायम असताना आपण त्याच्याबद्दलच्या विविध मतमतांतर जाणून घेतली आणि त्या सगळ्याचं राजकीय विश्लेषण, सामाजिक विश्लेषण करण्यासाठी आता आपल्या सोबत असणार आहेत या सगळ्या विषयातले मान्यवर पाहुणे, अभ्यासक आपल्या सोबत आहेत. ओबीसी नेते चंद्रशेखर बावनकुळे जे भाजपचे नेते सुद्धा आहेत. आपल्या सोबत ओबीसी अभ्यासक, संविधान अभ्यासक हरी नरके सर सुद्धा जोडले गेलेले आहेत. नरके सर, तुमचं सुद्धा स्वागत. आपल्यासोबत काही वेळातच ओबीसींचे अभ्यासक
श्रावण जेवरे सर सुद्धा आपल्या सोबत असणार आहेत. आपण त्यांच्याकडे सुद्धा जाऊया. आपण सुरुवातीला मी बावनकुळे साहेबांकडे जातोय. बावनकुळेजी, आज बैठक झाली. राज्यातल्या सर्व ओबीसींची नजर आजच्या बैठकीत होती. या सर्वपक्षीय बैठकीत मंथन झालं. या मंथनातून आपल्या हाती काहीतरी लागेल अशी आशा होती. काय लागलं आजच्या बैठकीतून? आजची बैठक ही वांजोटी बैठक होती. यापूर्वीची बैठक ही वांजोटी बैठक घेतली. 1000 बैठका घ्या, आमचा काही प्रश्न नाही आहे, तो त्याचा अधिकार आहे. परंतु ज्या पद्धतीने ओबीसी आरक्षणाचा फुटबॉल करतायत तो आम्हाला मान्य नाही आहे. 4 मार्च 2021 पासून सुप्रीम कोर्टाने क्लिअर कट सांगितलं की काय काय करा. आता त्याप्रमाणे न वागता फक्त एकच स्टेप पुढे गेलं सरकार. ओबीसी आयोगाचं गठन केलं. पण ओबीसी आयोगाने 28 जुलै 2021 ला, म्हणजे आज 3 सप्टेंबर आहे, त्या प्रस्तावाकडे कोणी ढुंकूनही पाहिलं नाही. त्या प्रस्तावावर चीफ सेक्रेटरीनी बैठक घ्यायला पाहिजे होती, ती घेतली नाही. तो प्रस्ताव कॅबिनेटमध्ये यायला पाहिजे होता, तो आला नाही. म्हणजे जी सरकारची प्रोसेस करून ओबीसी आयोगाला पैसा आणि आवश्यक मनुष्यबळ यांना पाहिजे आहे ते द्यायचं नाही. आणि बैठका घ्यायच्या, सर्वपक्षीय लोकांना बैठका बोलवायचं, टाइमपास करायचा. आणि पुढच्या काळामध्ये हा टाइमपास करत करत आता मार्च पासून तर सप्टेंबर गेला, डिसेंबर पण टाइमपास करायचा. उद्या निवडणूक आयोग काही ऐकणार नाही, त्यांनी ऐकलं नाही तर निवडणुका लागणार. आणि मग त्या ओबीसीच्या जागेवर काही जे या सरकारमध्ये झालेचे शुक्राचार्य आहे त्या शुक्राचार्यांना ओबीसी जागेवर सुभेदार आणि पैसेवान लोक आणायचे आहेत. आणि त्यामुळं ह्या खटाटोप जो सुरू आहे सरकारमध्ये काही लोकांचा, काहींनी असं बोलावं, काहींनी तसं बोलावं आणि फुटबॉल करायचा आणि मग ओबीसी अन्याय करायचा. ठीक आहे, मी मत घेतो तुमच्या. ठीक आहे, बोला बोला. सांगणार आहे, या सरकारला ओबीसी आरक्षण द्यायचं नाही आहे, टाइमपास करायचा आहे असं माझं स्पष्ट मत आहे. आणि सरकारने जर हे केलं नाही तर आम्ही याचे परिणाम यांना भोगावे लागतील. हरी नरके सर, आज तुम्ही हे सगळं जवळून बघताय, या सगळ्या प्रक्रियेत तुम्ही आहात सुद्धा. आज विरोधी पक्ष जो आरोप करतोय की या संपूर्ण ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा फुटबॉल केला जातोय, खरंच हा फुटबॉल केला जातोय? 1.5 महिना झाला, 1.5 महिन्यानंतर सुद्धा गाडी पुढे सरकत नाही. घोडा अडलंय कुठे? एक बघा, या संबंधीची जी प्रक्रिया आहे ती आपण समजावून घेऊया आधी. माननीय सर्वोच्च न्यायालयाने हा इम्पेरिकल डेटा आणि ट्रिपल टेस्टच्या संबंधीची कामगिरी डेडिकेटेड कमिशननी केली पाहिजे असं सांगितलं. त्याप्रमाणे राज्य सरकारने न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमला. त्या आयोगाला डेडिकेटेड कमिशन, समर्पित आयोग असा दर्जा दिला, तशी अधिसूचना काढली. त्या आयोगाला ते काम करण्याच्या संबंधी प्रस्ताव पाठवला. आयोगाने ते काम करण्यासंबंधी किती यंत्रणा, निधी आणि काय प्रकारचं मनुष्यबळ लागेल याच्याबद्दलची माहिती शासनाला कळवली. त्याच्यावर शासनाने कार्यवाही करणं अपेक्षित आहे, हे बरोबर आहे. बावनकुळे साहेब जे म्हणतात त्याच्याशी मी सहमत आहे की राज्य शासनाने आता त्याच्यावर वेळ न काढता तातडीने 9 तारखेला आता माननीय मुख्य सचिवांच्या सोबत आयोगाची जी बैठक आहे त्या बैठकीमध्ये निर्णय व्हायला हवा आणि 10 तारखेपासून हे काम सुरू व्हायला हवं. पण त्याच्या आधीच्या ज्या स्टेप होत्या त्या पूर्ण झालेल्या आहेत, त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सर, त्यांनी एक आरोप केला बोलताना. ते असं म्हणाले की ह्या सगळ्या आरक्षणाच्या आड, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या आड काही झारीतले शुक्राचार्य आहेत. त्यांचा अंगुली निर्देश कोणाकडे ते स्वतः सांगू शकतील. पण सर, असं काही आहे का की या ओबीसी आयोगाचं गठन होण्यासाठी सुद्धा वेळ लागतो? ओबीसी आयोगाचं गठन झाल्यानंतर त्यांना ऑफिससाठी झगडावं लागतं, ऑफिस झाल्यानंतर त्यांना निधीसाठी झगडावं लागतं, निधी झाल्यानंतर मनुष्यबळासाठी झगडावं लागतं, निर्णयासाठी. हे असं का होतंय? खरंच असे काही झारीतले शुक्राचार्य आहेत का? हे खरं आहे की हे आरक्षण नको असं मानणारे काही गट आहेत. हे बावनकुळे साहेबांचं जे म्हणणं आहे त्याच्याशी मी सहमत आहे. आणि त्याच्यामधले एक झारीतले शुक्राचार्य होते की या विभागाचे जे प्रधान सचिव होते गुप्ता नावाचे, ते याच्यामध्ये फार मोठा अडथळा ठरत होते. पण माझी माहिती अशी आहे की राज्य शासनाने याच आठवड्यामध्ये त्यांना हटवलेलं आहे आणि ती जबाबदारी आता जैन नावाच्या महिलेकडे सोपवलेली आहे. तिथे त्यांची नियुक्ती केलेली आहे. मला स्वतःला राजकीय पातळीवरचे जे अडथळे आहेत या संबंधामध्ये म्हणत असताना हे सांगायचं आहे की राजकीय इच्छाशक्ती या शासनाची आहे की नाही तर ती आहे. पण ह्या कामाचा समन्वय करण्यासाठी मंत्रालय पातळीवर ज्या प्रकारची यंत्रणा असायला हवी ती तशी दिसत नाही. त्याचबरोबर आयोगाला ज्या गोष्टी हव्या आहेत
त्या हा. देण्याच्या संबंधामध्ये सुद्धा तत्परतेने पावलं टाकली गेली पाहिजेत, कारण यातला एक एक दिवस आणि एक एक तास महत्वाचा आहे. खरं आहे. त्या संबंधामध्ये शासनाने तातडीने कार्यवाही केली पाहिजे, याच्याशी मी सहमत आहे. अगदी सर, मला जेवरे सरांकडे पण जायचं आता या सगळ्याबद्दल ते खूप बारकाईनं या सगळ्याचा अभ्यास करतायत. जेवरे सर, आजची जर ही सगळी परिस्थिती बघितली आणि ज्या वेगानं हे काम होणं अपेक्षित होतं त्या वेगानं तर ते होताना दिसतच नाहीये. उलट पेच अधिक कसा वाढेल याच्या दृष्टीनं राजकीय नेत्यांची स्टेटमेंट येत आहेत का? केवळ एकमेकांकडे बोट दाखवण्याचं काम केलं जातंय का, पेच सोडवण्याच्या ऐवजी? आपण मगाशी जे म्हटलं ना की झारीतले शुक्राचार्य, हा तर झारीतले शुक्राचार्य दोन्ही बाजूला आहेत. हा. म्हणजे सरकारी पक्षात पण आहेत आणि विरोधी पक्षात पण आहेत. आता सरकारी पक्षात जे नेते आहेत किंवा ओबीसी नेते असतील किंवा पक्षाचे नेते असतील किंवा मंत्री असतील, हे सर्व या प्रश्नावर गंभीर नाहीत. हा महत्वाचा भाग लक्षात घ्या. म्हणजे उगाच आपण असं म्हणू नये की सरकार पक्षातील नेत्यांची खूप इच्छा आहे हो, पण प्रशासकीय अधिकारी काही सहकार्य करत नाहीत, असं सांगणं चुकीचं आहे. मुळातच सरकार पक्षातील नेते, मंत्री, मुख्यमंत्री हे या बाबतीत गंभीर नाहीत, हा महत्वाचा प्रश्न आहे. आणि विरोधी पक्षातील नेते म्हणणार तर ते तर अगदी याच्यामध्ये तरबेज आहेत खेळवण्यामध्ये. 3-4 वर्ष त्यांनी मराठ्यांना खेळवलं, आता आणखी ओबीसींना खेळवण्यासाठी पुन्हा ते इकडचा चेंडू तिकडचा चेंडू. खरं म्हणजे बघा, फडणवीस साहेबांची जर खरोखर इच्छा असेल ओबीसींना आरक्षण मिळावं म्हणून, तर फडणवीस साहेबांनी ताबडतोब केंद्रात जाऊन मोदी साहेबांना भेटावं आणि मध्य प्रदेशच्या भाजप सरकारने चव्हाण मुख्यमंत्र्यांनी जसं ताबडतोब डेटा ते घेऊन आले दिल्लीकडून, तसं फडणवीस साहेबांनी सुद्धा केंद्राकडे जाऊन ताबडतोब ओबीसीचा डेटा आणला पाहिजे आणि ताबडतोब निवडणुका लावल्या पाहिजे. ठीक आहे, मला त्या मुद्द्यावर जायचंय, मला त्या मुद्द्यावर यायचंय की हा जो इम्पेरिकल डेटा आहे तो अखेर आज निर्णय झाला की राज्यातल्या या आयोगानं करायचा आहे. पण गेली काही दिवस सातत्यानं वाद हाच होता की इम्पेरिकल डेटा केंद्राने द्यायचा की राज्यांनी गोळा करायचा. आता याच्याबद्दलचं एकमत झालेलं असलं तरी पुढची लढाई इतकी सोपी आहे का? चर्चा करूया एका छोट्याशा ब्रेक नंतर. आपल्यासोबत हेच मान्यवर असणार आहेत. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर मुलुख महाराष्ट्र आणि आपण चर्चा करतोय ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या संदर्भात. आज महामंथन झालं सर्वपक्षीय नेत्यांचं आणि या मंथनातून नेमकं काय समोर आलं त्याच्याबद्दलची ही चर्चा आणि पुढची वाट किती खडतर असणार आहे ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची याच्याबद्दल आपण जाणून घेतोय. आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत चंद्रशेखर बावनकुळे जे आहेत ओबीसी नेते, आपल्यासोबत संविधानाचे अभ्यासक, ओबीसींचे अभ्यासक, ओबीसी विषयांचे अभ्यासक हरी नरके सर आहेत आणि श्रावण देवरे सर सुद्धा आहेत. मला थेट विचारायचं आहे नरके सरांना. नरके सर, आता जेव्हापासनं हा लढा सुरू झाला किंवा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला तेव्हापासून केंद्र विरुद्ध राज्य हा संघर्ष आपण सगळ्यांनी बघितला. राज्य केंद्राकडे ही जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करत होतं. केंद्र सांगत होतं ही जबाबदारी आमच्याकडे नाहीये, ही राज्याची जबाबदारी आहे. अनेक विषयांमध्ये असंच होतंय राज्यामध्ये. पण या सगळ्यामध्ये एक मोठा काळ गेला, महत्वाचा वेळ गेला या आरोप प्रत्यारोपांच्या काळात. आज जरी हा निर्णय झालेला असला की आयोगाच्या माध्यमातूनच हा डेटा गोळा केला जाणार आहे, एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की केंद्र सरकारने हा डेटा जो 2011 सालचा त्यांच्याकडे आहे जनगणनेचा, विशेष जनगणनेचा ओबीसींच्या, तो द्यावा राज्याला, ही मागणी आजही कायम आहे. त्या संबंधामध्ये राज्य शासनाने जी रीट याचिका सुप्रीम कोर्टामध्ये केलेली आहे ती सुप्रीम कोर्टाने स्वीकारलेली असून त्याच्या 2 सुनावण्या झालेल्या आहेत. तिथे मोदी सरकार वेळ काढूपणा करत आहे. त्यांनी आणखी मुदत वाढवून मागितली आहे आणि आता 23 तारखेला या महिन्याच्या त्याच्यावरचं केंद्र सरकारचं उत्तर येणार आहे. त्यावेळेला केंद्राने हा डेटा राज्याला द्यावा असा आदेश सुप्रीम कोर्ट देऊ शकतं. तो जर डेटा मिळाला तर त्याची मदत राज्य आयोगाला होऊ शकते आणि त्यामुळे राज्य आयोगाचं जे एकूण काम आहे त्याच्यामध्ये 90% काम वाचेल आणि वेळही वाचेल आणि अवघ्या त्या माहितीच्या आधारे राज्य आयोग आपलं विश्लेषण करून त्या संबंधीचं मागासलेपण, प्रतिनिधित्व, ट्रिपल टेस्ट पूर्ण करून राज्याला 15 दिवसामध्ये अहवाल देऊ शकेल. तो जर डेटा मिळाला तर काम सोपं होणार, 90%, वेळ वाचणार आणि 3-4 महिन्याच्या ऐवजी 15 दिवसात हे काम होणार, हे निश्चित. ठीक आहे. खूप महत्वाची गोष्ट तुम्ही सांगितलीत. मला बावनकुळे साहेबांना हेच विचारायचं आहे आता. जर ही गोष्ट इतकी सोपी होणार असेल, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या संपूर्ण प्रक्रियेतला इतका मोठा अडथळा वेळेचा जो आहे तो दूर होणार असेल, तर व्हाया सुप्रीम कोर्ट का जावं लागतंय? का आम्हाला थेट गेल्यानंतर तो डेटा मिळत नाहीये?
नरके साहेबांचा आदर करतो आणि देवरे साहेब आहे त्यांचा आदर करून सांगतो की मी या लढाईमध्ये पूर्ण वेळ काम केलं आहे सरकार असताना. आमच्या काळात आम्ही केंद्र सरकारला डेटा मागितला, पण 15 जुलै 2014 केंद्र सरकारने राज्य सरकारला 2014 कळवलाय आणि हा डेटा तयार झाला तेव्हा मनमोहन सिंग सरकार आणि पृथ्वीराज चव्हाण साहेब राज्यामध्ये मुख्यमंत्री होते. मला हेच सांगायचं आहे की त्या डेटामध्ये 69 लाख चुका असल्याचं क्लिअर पत्र राज्य सरकारला केंद्र सरकारने पाठवलं. आम्ही त्यावेळी खूप प्रयत्न केलाय. प्रयत्न केला नाही का? देवेंद्र फडणवीसांनी अनेकदा प्रयत्न केला डेटा मिळाला पाहिजे, पण मला हे कळत नाही की चुकीच्या डेटाच्या आधारावर चुकीचं आरक्षण टाकण्याऐवजी तातडीनं 3 महिन्यामध्ये जर मराठा आरक्षणाचा डेटा 3 महिन्यात तयार झाला, ओबीसी आरक्षणाचा डेटा 3 महिन्यात तयार करायचा, तर वादाचा विषय राहिला नाहीये. केंद्र आणि राज्यापेक्षा सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं? डेटा तयार करा. हा सेन्सस नाही म्हटलाय. आणि मग सेन्सस नाही म्हटलं, डेटा करायचा आहे तर मराठा आरक्षणासारखा डेटा करता येईल ना आपल्याला. वादाचा विषय कुठे आहे? आता आपल्या सर्वांना म्हणून नरके साहेब आहे, देवरे साहेब आहे, यांनी त्याचा राज्य केंद्राने काय करायचं? आता काय? आता राज्य सरकारने जबाबदारी स्वीकारली आणि चुकीच्या डेटाच्या आधारावर 69 लाख चुकी असलेल्या डेटावर केंद्र सरकारने ऑफिशियल कळवलाय. ठीक आहे, मी विचारतो देवरे सर, त्यांचा मुद्दा असा आहे की तो डेटा चुकीचा आहे. त्या चुकीच्या डेटावर जर आपण आरक्षणाचा निर्णय घेतला तर उद्या अडचण येऊ शकते. तुम्हाला मान्य आहे? तो डेटा जर मध्य प्रदेश सरकारला चालतो, तो डेटा जर रोहिणी आयोगाला चालतो, तो डेटा सगळीकडे चालतो, तर मग महाराष्ट्र शासनाला काय चालणार? ठीक आहे, लगेच उत्तर घेतो. हा, बावनकुळे साहेब. देशातल्या काही राज्यांनी डेटा चुकवलाय. जनगणना करताना ज्या यंत्रणा होत्या त्या यंत्रणा काही राज्यामध्ये या क्लिअर त्यांनी जनगणना केली, पण काही क्लिअर सांगितलं केंद्र सरकारने 15 जुलै 2014 राज्य सरकारला ऑफिशियल पत्र पाठवलं की राज्याचा ओबीसी जनगणनेचा. बावनकुळे साहेब ऐका. बरं ठीक आहे, मुद्दा असा आहे, मग अगदी थोडक्यात सांगा. जर समजा सुप्रीम कोर्टामध्ये आज ही सगळी लढाई सुरू आहे, तुम्ही चुकीचा डेटा देऊन टाका ना. का त्याच्यासाठी लढावं लागतंय? आहे चुकीचा डेटा समजा, ठीक आहे, पण देऊन टाका चुकीचा डेटा. काय असेल तो वापरू नये असं केंद्र सरकारने 2014 कळवलं. पण रोहिणी आयोगासाठी मग कुठला डेटा वापरला जातोय सांगा एकदा महाराष्ट्राला, देशाला सांगा. रोहिणी आयोगासाठी कुठला डेटा वापरलाय तुम्ही? महाराष्ट्रामध्ये डेटा कुठलाही वापरला जात नाही. कुठेही डेटा वापरला जात नाही महाराष्ट्रामध्ये. अहो सर, केंद्र सरकारनं जो रोहिणी आयोग नेमलेला आहे त्या रोहिणी आयोगाला डेटा कुठला दिलाय सांगा बरं एकदा. नाही, यांना एक प्रश्न विचारा. महाराष्ट्र सरकार चीनमध्ये आहे का पाकिस्तानमध्ये आहे असं विचारा त्यांना. महाराष्ट्र सरकार भारतात नाहीये, चीनमध्ये आहे, पाकिस्तानमध्ये आहे, आणि म्हणून डेटा देत नाही. महाराष्ट्र सरकारमध्ये मलाही तुमचा देवरे साहेब फार आदर करतोय. मी माननीय नरके साहेबांच्या अभ्यासाबद्दल काही बोलत नाही. देवरे साहेब शांतपूर्वक बोलतोय की महाराष्ट्र सरकारच्या पृथ्वीराज चव्हाण आणि मनमोहन सिंगच्या काळात जी जनगणना झाली होती त्याच्यामध्ये 8 राज्य अशा देशामध्ये ज्यांच्याकडे हा डेटा चुकीचा आहे म्हणून कळवलं गेलं, राज्यालाही कळवलं गेलं. आता मला सांगा, चुकीच्या डेटाच्यावर आरक्षण करणार का तुम्ही? आता ती तुमची बाजू आहे. मला पुढे जायचं. मला पुढे जायचं. सर्वांनी म्हणून आम्ही आता काय केलं पाहिजे? ऐका, शेवट स्टेटमेंट आहे की देवरे साहेब, नरके साहेब, आम्ही सर्वांनी वादात न पडता आपण सर्वांनी प्रामाणिकपणे आता राज्य सरकारने लवकर डेटा सुरू करावा, आपण त्याला मदत करावी. राज्य सरकारला जी मदत लागेल ती आपण सर्वांनी करावी, पण हा डिसेंबर पूर्वी करावा. फरवरीला आपला आरक्षण होऊ शकतं. ठीक आहे, मला त्या मुद्द्यावर यायचंय. खरंच डिसेंबर पर्यंत ह्या तिन्ही कसोट्या राजकीय आरक्षणाच्या ओबीसींच्या पार करणं शक्य आहे का? आणि शक्य असेल तर ते कसं आहे? त्याच्यासाठी काय करणं गरजेचं आहे आपल्याला जाणून घ्यायचं एका छोट्याशा ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. न्यूज 18 लोकमतवर आपण चर्चा करतोय. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा जो पेच निर्माण झालेला आहे तो पेच सुटणार कसा आणि त्याच्यासाठी नेमकं काय करणं गरजेचं आहे या सगळ्या संदर्भात मान्यवरांची मतं आपण जाणून घेतोय. आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. मी थेट जातोय, वेळ खूप कमी आहे सर माझ्याकडे. अगदी थोडक्यात हरी नरके सरांकडे. नरके सर, पेच असा आहे, निवडणुका तोंडावर आहेत आणि या निवडणुकांमध्ये जर ओबीसींना राजकीय आरक्षण हवं असेल तर तोपर्यंत 3 टेस्ट पूर्ण करणं गरजेचं आहे. खरंच हे पूर्ण होईल की बिना आरक्षणाचं निवडणुकीला सामोरं जावं लागेल?
विलास, एक गोष्ट तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या आधी मी सांगू इच्छितो. माननीय सुप्रीम कोर्टामध्ये 1 महिन्यापूर्वी 8 दिवसामध्ये केंद्र सरकारने उत्तर द्यावं असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं. त्याच्यानंतर पुन्हा 3 आठवड्याची वेळ केंद्र सरकारने मागून घेतली. मला सांगा, डेटा सदोष आहे किंवा डेटामध्ये चुका आहेत हे जे आता बावनकुळे साहेब सांगतायत, ते सुप्रीम कोर्टात एक वाक्य सांगायला महिना का लागतो मोदी सरकारला? म्हणजे काहीतरी काळाबेरा आहे. नंबर 1. नंबर 2, मला आपल्याला सांगायचं आहे की तो जो डेटा आहे तो रोहिणी आयोगासाठी वापरला जातोय असं आपण म्हणालात, देवरे सर म्हणाले, ते खरं आहे. आणि तिसरा मुद्दा अगदी तातडीने मला सांगायचा आहे की तो डेटा दिल्यामुळे जर मदत होणार आहे म्हणून आपण सुप्रीम कोर्टामध्ये गेलो आहोत आणि सुप्रीम कोर्ट सुद्धा आता आपली याचिका स्वीकारून त्याच्यावर कार्यवाही करतंय, याच्यामध्ये काहीतरी गडबड आहे हे नक्की. एकच वाक्य बोलतो, 150 वर्षे आपल्याकडे जनगणना होतात आणि जनगणनेमध्ये असंख्य भाषा, असंख्य प्रांत, असंख्य धर्म, त्यामुळे काही चुका ह्या राहतातच, त्या ऍक्सेप्टेबल आहेत, त्या मान्य आहेत. त्यामुळे दोष आहेत हा काही मुद्दा नव्हे. पण आपण पुढे जाऊया. हा पेच सुटण्याच्या संबंधामध्ये विलास 3 मुद्दे आहेत. एक मुद्दा आहे एम्पिरिकल डेटा तयार करणं, प्रतिनिधित्व सिद्ध करणं, राजकीय मागासले पण सिद्ध करणं आणि 50% वर न जाणं. 50% वरचं आरक्षण गेलेलं आहे, ते मिळवायचं असेल तर घटनादुरुस्ती करावी लागेल. घटनादुरुस्ती 43व्या कलमामध्ये एससी आणि एसटी ला जे आरक्षण दिले पंचायत राज्यामध्ये ते प्रपोर्शनेट टू द पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्येच्या प्रमाणात असं म्हटलंय. ओबीसींना मात्र ते घटनात्मक न देता स्टॅच्युटरी म्हणजे कायद्यान्वये दिलेला आहे आणि लोकसंख्येचा उल्लेख नाही. मोदी सरकारने जर घटनादुरुस्ती केली आणि संख्येच्या प्रमाणात ते द्यावं असं म्हटलं तर मदत होऊ शकते. माझा थेट सवाल आहे बावनकुळेजी, माझा वेळ संपलाय खरं तर, पण शेवटची कमेंट तुमची. जर या निवडणुका बिना आरक्षणाच्या झाल्या तर तुमची भूमिका काय असेल? मी महाराष्ट्रात या सरकारच्या मंत्र्यांना रस्त्यानं फिरू देणार नाही. ओबीसी समाज हा या सरकारला सोडणार नाही. बरं, ठीक आहे, धन्यवाद. अगदी शेवटची कमेंट जेवरे सर, अगदी शेवटची कमेंट. नाही, मी तर म्हणतो की या 4-5 जिल्हा परिषदा विदाऊट ओबीसी रिझर्वेशन झाल्या तरी चालतील, पण आपला सगळ्यांचा भर प्रामाणिकपणे ओबीसी जात न्याय जनगणनेवरच राहिला पाहिजे. म्हणजे ही कायमची कटकट मिळेल आणि केंद्राकडे भीक मागा, सुप्रीम कोर्टाकडे भीक मागा, ही भानगडच राहणार नाही. ठीक आहे, आपण आशा करूया त्याच्या संदर्भात सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार हे निर्णय घेईल. पण आजच्या चर्चेमध्ये तुम्ही खूप महत्त्वाचे मुद्दे मांडले, त्याबद्दल तुमच्या तिघांचेही न्यूज 18 लोकमतच्या वतीनं मनापासून आभार. आणि ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा हा पेच पुढच्या काळात अधिक पेचीदा बनतो, तो अधिक गुंतागुंतीचा बनतो की खरंच त्याच्यातून मार्ग निघून ते आरक्षण पुन्हा बहाल होतं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. पण राजकीय लढाई त्या भोवतीची सुरूच राहणार आहे. आजच्या या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.